ह्या शुक्राचार्य मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. महत्वाचं म्हणजे हा जो धरा आहे तो 12 महिने वाहतोय. दुष्काळ जरी पडला तर हा धरा वाहतोय. आणि हे एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणचं. आणि हे शंकराची मूर्ती आहे पाठीमागं. आणि हा एंट्री गेट पॉइंट आहे. इथून खाली सरळ यायचं आहे, मंदिरावर जायचं सरळ खाली. इकडे हा मंदिर परिसर आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही शुक्राचार्य मंदिरावरती चाललोय. आणि हे शुक्राचार्य मंदिर अतिशय पुरातन आहे. आणि आम्ही आता विट्यातून शुक्राचार्य मंदिर चाललोय. विट्यापासून शुक्राचार्य मंदिर हे 34 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आता आम्ही जस्ट आता भिवघाट मध्ये पोहोचलोय. विट्या ते भिवघाटात आम्हाला 1 तास लागला. आणि आता इथून 8 ते 9 किलोमीटर डिस्टन्स आमचा राहिलेला आहे इथून शुक्राचार्य मंदिराचा. आणि या बाजूला तुम्ही बघितलं तर हा मार्ग तासगावला जातोय. आणि इकडं सरळ पुढे जर पाहिलं तर हा असं तुम्हाला पळशी मार्गे आम्ही शुक्राचार्य मंदिराला जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून तुम्ही गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, अवश्य फिरलं पाहिजे. कारण जीवन हे अतिशय सुंदर आहे. तर या जीवनाचा आपण आनंद घेतला पाहिजे. आणि तर चला मित्रांनो, पुढे कशा पद्धतीने काय काय आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. मित्रांनो, आता पळशी या ठिकाणी पोहोचलोय. आता इथून हे हा जो रस्ता जातोय हा पळशीतून आपल्याला इकडे जायचा आहे. पळशी मार्गे शुक्राचार्य हा रस्ता गुगल मॅपवर हा सरळ जो रोड दाखवतोय, हा हायवेचा रोड दाखवतोय गुगल मॅपवरती. परंतु हा आता शॉर्टकट रोड आहे. हा पळशी बनून जातो, हा शॉर्टकट रोड आहे. तुम्हाला एक 3 किलोमीटर मध्ये तुम्ही शुक्राचार्य मंदिरावरती पोहोचताय. आणि हा जो सरळ रोड गेलाय तो तुमचा विजापूर विटा रोड आहे. थोडा व्यवस्थित या ठिकाणी रोड खराब आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी रोड चांगला आहे. आणि माझ्या व्यवस्था संक्रांतीच्या माझ्याकडनं शुभेच्छा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सर्व हे केल्याबद्दल व्ह्यूअर्सना माझ्या धन्यवाद आहेत. तर चला पुढे मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं शुक्राचार्य मंदिर आहे आणि तिथं काय काय आहे ते तुम्हाला मी एक्सप्लोर करणार आहे. तर चला जाऊया मित्रांनो. ही गाडी आहे माझी आणि गाडीवरून मी आता चाललोय. मित्रांनो, आता आपण शुक्राचार्य देवस्थानावरती पोहोचलोय. तर हे तुम्हाला शुक्राचार्य देवस्थानचं गेट दिसतंय. आणि शुक्राचार्य हे उत्तर या गावामध्ये आहे. आणि तालुका आटपाडी आहे. आणि हे खानापूर आणि आटपाडी तालुक्याच्या बॉर्डरवरती बसलेलं देवस्थान आहे. खाली आपल्याला सुंदर असं पाठीमागे सुंदर असं डोंगर दिसतो. दोन्ही डोंगराच्या मध्ये हे देवस्थान आहे. साधारणपणे आपल्याला एक 200 ते 250 पायऱ्या चढून खाली जावं लागतंय. तर चला पुढे कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी. तरी अशा प्रकारे पायऱ्या चढून आपल्याला खाली जावं लागतंय. 200 ते 250 पायऱ्या आहेत. आणि ह्या अतिशय निसर्गरम्य ठिकाणी बसलेलं ठिकाण आहे. अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला चढून खालती जावं लागते. 200 ते 250 पायऱ्या चढल्यानंतर पुढे माझी पत्नी चालत आहे. आणि असं व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे. दोन्ही डोंगराच्या मध्ये हे वसलेलं एक सुंदर देवस्थान आहे. मित्रांनो, तर ही शुक्राचार्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती आहे. शुक्राचार्याचं कशा पद्धतीने आहे आणि त्याची पूर्ण माहिती ह्या फलकामध्ये दिलेली आहे. आणि ही समोर माझी पत्नी उभा आहे. तर चला तुम्हाला मी पुढे कशा पद्धतीने दाखवतो. ह्या शुक्राचार्य मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. महत्वाचं म्हणजे हा जो धरा आहे तो 12 महिने वाहतोय. दुष्काळ जरी पडला तर हा धरा वाहतोय. आणि हे एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणचं. आणि हे शंकराची मूर्ती आहे पाठीमागं. आणि हा एंट्री गेट पॉइंट आहे. इथून खाली सरळ यायचं आहे, मंदिरावर जायचं सरळ खाली. इकडं हा मंदिर परिसर आहे.
नमस्कार मित्रांनो, तर आता हे पाठीमागे तुम्हाला शुक्राचार्याचं मंदिर दिसतंय. अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. 700 ते 800 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आहे. आणि शुक्राचार्य हे व्यास यांचे चिरंजीव आहेत. आणि या ठिकाणी त्यांचा तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने या ठिकाणी रंभेला पाठवलं होतं. परंतु ते शुक्राचार्यांच्या लक्षात आल्यानंतर ते या ठिकाणी ते हे झालेले आहेत, म्हणजे गुहेमध्ये गेलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे. आणि हा बाजूला तुम्हाला सुंदर असा परिसर दिसतोय. अतिशय सुंदर असा परिसर आहे. हे एक दुष्काळग्रस्त ठिकाण आहे. आटपाडी तालुक्यामधलं हे उत्तर या गावा ठिकाणी हे वसलेलं मंदिर आहे. दोन्ही डोंगराच्या मध्ये आहे. आणि ही तुम्हाला बाजूला इकडे गुहा दिसते पहा आतमध्ये. ही बाजूला तुम्हाला गुहा दिसते. आतमध्ये तुम्हाला शिवलिंग आहे. बाजूला तुम्हाला गुहा दिसते, आतमध्ये शिवलिंग दिसते बघा तुम्हाला. आणि तर सर्व तुम्हाला दाखवून मी आता दर्शन करतोय. नमस्कार मित्रांनो, तर ही शिवगिरी महाराजांची गादी आहे. आणि त्यांची आता सेवेकरी तुम्हाला माहिती सांगतात बघा. कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं शुक्राचार्य महाराजांचा इतिहास आहे ते सांगतात तुम्हाला थोडक्यात. बोलो. नमो नारायण. ही जी गादी आहे सुखमुनी देवची गादी आहे. व्यासांचे चिरंजीव सुखदेव महाराज यांची गादी आहे. परंपरा आता ही गुरु शिष्यांची जागा आहे. सुखदेव महाराज इथं तप करायला बसताना काय कालांतर तप केले इंद्रदेव महाराजांनी तप भंग करण्यासाठी काय अप्सरा पाठवले. महाराज इथनं उठून गंगेला नमस्कार करून पर्वताला म्हणले पर्वत समाधी घ्यायची म्हणून तिथे आत गेले. पूर्ण शरीर आत गेले डोंगरात. त्या अप्सराचा हात लागला तसा ते पाठ जे आपली ती पाठ बाहेर आलं त्या पाठीचं 2 टाइम पूजन आहे, सकाळ संध्याकाळ. ते मेन देवस्थान सुखमुनीदेव महाराज व्यासांचे चिरंजीव ही सुखदेव महाराज. ही तपभूमी ध्यानिस्थ करायची जागा तपभूमी. ब्रह्मांड आहे, ज्याला नाही भेटली काशी त्याने सुखापाशी. ही ब्रह्मांड आहे. ही परंपरेची आता गादी यांची. पहिले नारायणगिरी झाले, परत किसनगिरी झाले, परत शिवगिरी झाले, आता कल्याणगिरी आहेत. मित्रांनो, हे तुम्हाला दत्ताच्या समोर मंदिर दिसतंय. आणि आता माझी पत्नीला एक भक्तिगीत आठवलंय बघा सुंदर दत्ताचं असं. ते आता तुम्हाला भक्तिगीत सादर करता येते या ठिकाणी. दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, या डोळ्याची हौस पुरी होईना होईना, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर, गोजिरवाणी मनोहर. रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर, गोजिरवाणी मनोहर. या डोळ्याची हौस पुरी होईना होईना, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना.